मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक 1 मे पासून सुरू होणार आहे। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पानंतर या मार्गाच्या 10 पदरीकरणासाठी पुन्हा हालचाली सुरू झाल्या। या कामासाठी अवाढव्य खर्च अपेक्षित असून हा खर्च भरून काढण्यास सरकारनं नकार दिल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे 2045 सालानंतरही टोल वसुली सुरू राहील अशी शक्यता आहे। सध्या टोल वसुलीला 2045 पर्यंतची मुदत दिली आहे। ही मुदत आणखी 15 वर्षांनी वाढेल असा अंदाज व्यक्त केला जातोय। कोकणातून एक महत्त्वाची बातमी आहे, ती सुद्धा आपल्याला सविस्तर पाहायची आहे। मात्र त्यापूर्वी एक मोठी बातमी। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये 16 आणि 17 नंबर प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचं काम सुरू आहे। या कामामुळे काही गाड्यांचा सीएसएमटीचा थांबा रद्द करण्यात आला। यात कोकणातून येणाऱ्या 2 गाड्यांचा देखील समावेश आहे। पुढच्या 23 दिवसांसाठी या गाड्यांची सेवा अंशतः रद्द करण्यात आली आहे।